नमस्कार मित्रमंडळींनो, सोनम लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज एक मी महत्त्वाचा विषय घेऊन आली आहे, तो म्हणजे H3N2 फ्लू। H3N2 फ्लू हा इंडियामध्ये खूप झपाट्याने पसरत असलेला फ्लू आहे। त्याची लक्षणे काय, त्याची कारणे काय, त्यापासून आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला कसे बचाव करू शकतो, हे या सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। H3N2 फ्लू म्हणजे काय? H3N2 फ्लू हा इन्फ्लुएंझा ए व्हायरसचा प्रकार आहे। तो प्रामुख्याने श्वसन संस्थेवर परिणाम करतो, त्यामुळे फुफ्फुस आणि श्वसनमार्गावर त्याचा परिणाम होतो। हा प्रामुख्याने शिंक, सर्दी आणि संसर्गित वस्तूंना हात लावल्यामुळे पसरतो। जर फ्लू एकदाचा शरीरात शिरला तो पटकन वाढतो आणि त्यामुळे सर्दी, खोकला आणि ताप अशी लक्षणे दिसून येतात। H3N2 मध्ये दिसणारी मुख्य लक्षणे म्हणजे अचानक ताप येणे, सर्दी होणे, सतत खोकला, सर्दी, गळा दुखणे, घशात खवखव होणे आणि स्नायूमध्ये शरीरामध्ये दुखणे आणि डोकेदुखी किंवा थकवा अशी लक्षणे दिसून येतात। काही वेळा उलट्या आणि पोटदुखीसारखे पण लक्षणे त्यामध्ये दिसून येतात। ही लक्षणे जरी सामान्य फ्लूप्रमाणे असली तरी पण H3N2 मध्ये ही लक्षणे जास्त काळ टिकू शकतात, म्हणून याची काळजी घेणे खूप महत्त्वाची आहे। सामान्य लोक या फ्लूपासून पटकन बरे होऊ शकतात, पण काही लोकांमध्ये याचा जोखीम जास्त असतो, जसे की लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि गर्भवती स्त्रिया। या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते। ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असतो त्यांच्या शरीरात हा फ्लू गेला तर तो गंभीर रूप धारण करू शकतो, म्हणून अशा व्यक्तींची काळजी घेणे खूप आवश्यक आहे। H3N2 मध्ये घरगुती घ्यावयास काळजी: भरपूर विश्रांती करा, गरम पेय प्या, गरम पाणी प्या, सूप घ्या, तसेच ग्रीन टी पण तुम्ही पिऊ शकता। जास्त ताप येत असल्यास डॉक्टराच्या सल्ल्यानुसार औषधी घ्या। खोकला येत असल्यास मध किंवा गरम दुधामध्ये हळद तुम्ही हे खूप उपयोगी ठरेल। सतत हात धुवा आणि चेहऱ्याला हात लावणे टाळा। डॉक्टराचा सल्ला कधी घेणे: डॉक्टराचा सल्ला जर हा ताप 3 दिवसापेक्षा जास्त असेल तर तुम्ही डॉक्टरांना दाखवा। तसेच श्वास घेण्यास तुम्हाला त्रास होत असेल तर डॉक्टराच्या सल्ल्यानुसार औषधी घ्या। जर तुम्ही हे लक्षणाकडे दुर्लक्ष केले तर हा फ्लू गंभीर रूप धारण करू शकतो आणि तुम्हाला त्याचा परिणाम होऊ शकतो। म्हणून जर हा फ्लू 3 दिवसापेक्षा जास्त असेल आणि श्वास घेण्यात तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही नक्की डॉक्टरांना दाखवा। H3N2 फ्लूपासून बचाव करणेही तितकेच महत्त्वाचे आहे। त्यासाठी प्रत्येक वर्षी फ्लूची वॅक्सिन घ्या। गर्दीमध्ये जाताना मास्कचा वापर करा, तसेच शक्यतोवर गर्दीमध्ये जाणे टाळा। शिंकताना, खोकलताना रुमाल किंवा टिश्यूचा वापर करा। हात नेहमी स्वच्छ ठेवा आणि घरचे वातावरण हवेशीर ठेवा। या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण आपल्या कुटुंबाचं संरक्षण करू शकतो। H3N2 फ्लू हा सामान्य फ्लूपेक्षा जरी वेगळा असला तरी योग्य वेळेस काळजी आणि उपचार घेतल्यास घाबरण्याची काही गरज नाही। मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास, माहिती महत्त्वपूर्ण वाटली असल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।